नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घुगे, डिंपल ठाकूर प्रेझेंट। आज हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने, हिंदू नववर्षाच्या निमित्ताने दहिसर विभागामध्ये नववर्ष शोभायात्रा ही आपल्या दहिसरचं दैवत गावदेवी मंदिराकडून ही यात्रा आता सुरू होत आहेत। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलाचा पांडुरंग आणि आज सर्व वारकरी जमा झालेले आणि विशेषतः विद्यमान आमदार चौधरी आणि सर्वजण पाडव्यात आहे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। नमस्कार। उत्तम चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पूर्ण हिंदी सिनेसृष्टीवर उमटवणाऱ्या अशा अदा शर्मा आपल्या यात्रेत आलेले आहेत आणि त्यांचं खूप खूप स्वागत। अदाजी, आपका बहुत बहुत स्वागत है हिंदू नववर्ष स्वागत समिति दहिसर की तरफ से। हमारे हिंदी फिल्म सृष्टि के लोकप्रिय आर्टिस्ट द केरला स्टोरी अनूप शर्मा जी, उनका रोल देकर हम सब लोग इतने खुश हैं कि आज हमारा भाग्य है आज दहिसर में गावदेवी मंदिर में नवयात्रा मराठी गुड़ी पाड़वा के त्यौहार में आप आकर हमारी खुशी बढ़ाई। आज आपको गुड़ी पाड़वा की शुभकामना। आप कहिए आज के दिन में आपको कैसा लगता है? आज का दिन आपको शुभकामना। आपको बहुत सारी शुभकामनाएं। मैं बहुत एक्साइटेड हूँ पूरी रैली होने वाली है ढोल ताशा के साथ और सब। मैं होप कर रही हूँ मैं भी और बोल करूँ और वो सब लोग इतने देखने से खूबसूरत लग रही है। नाच पहले सब बेटा सब तो बहुत खुश हूँ। महाराष्ट्र कल्चर हिंदू नववर्ष यानी नया साल, जैसे अपना इंग्लिश कैलेंडर में अपन नया न्यू ईयर बोलते हैं, ये चैत्र का नया साल है। और नए साल में आज के दिन में आपको और बहुत अच्छी फिल्में मिले और आपके रोल आप देखते रहे और आपके चाहते आपकी शुभकामना। गुढी पाडव्या निमित्ताने मनीषाताईंच्या वतीनं आणि सगळ्यांच्या भाजपच्या युवा मोर्चा वतीनं आपण शुभेच्छा द्यायला येईल। आज महाराष्ट्राच्या विकसित गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र, त्याचप्रमाणे ट्रिपल इंजिनचं सरकार जसं महाराष्ट्रामध्ये आलं आहे आणि विकासाची गंगा आपल्याला पाहायला मिळते, अशीच मी देवीचरणी प्रार्थना करते की विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, त्याचप्रमाणे विकसित मुंबई आणि विकसित दहिसर हे असंच राहो। आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या त्याचबरोबर आज सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आज शिवसेना आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या माननीय आज आपला हा जुना वाढ आपण इथं नगरसेवक काम केलेलं आहे, तर आपण आमच्या सगळ्या दहिसरकरांना आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्याव्या ही नम्र विनंती। हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप शुभेच्छा। खूप छान पद्धतीने शोभायात्रा आणि त्या शोभायात्रेला 1 वर्ष येते। मी या वॉर्डची नगरसेविका होती, त्याच्यामुळे माहेरी आल्याचा आनंद असतो आणि आता मी नगरसेविका नसली तरीसुद्धा येथील लोकांचा तसाच प्रेम आहे, तसाच विश्वास आहे आणि त्यांना त्या निमित्ताने भेटीगाठी होतात आणि खरोखर ज्या पद्धतीने महायुती सरकार देशामध्ये, महाराष्ट्रात आणि पर्यायाने मुंबईतसुद्धा काम करत आहे, तर मला वाटतं सर्वच हिंदू बांधवांचा गुढीपाडव्याचा सण हा गोड झालेला आहे आणि यापुढे अनेक सण असेच येतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये साजरे होतील। काही महाराष्ट्राच्या प्रवक्त्या असल्या तरी आम्हा दहिसरकरांच्या सुखदुःखासाठी सदैव झटतात, त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभायची देवा। साहेब खूप खूप धन्यवाद। आपण अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात आणि लोकांच्या मनातले प्रश्न तुम्ही नेहमीच विचारत असतात आणि एक चांगला पत्रकार म्हणून आपलं नाव देखील आहे। खरंच आज तुम्हाला भेटून त्यानिमित्ताने खूप आनंद वाटला आणि मी परत एकदा
मातेच्या चरणी प्रार्थना करते की सर्वांना उदंड असं आयुष्य द्यावं. तर आपण गावी यात्रेला यायचं आहे. हो नक्की गावदेवी यात्रेचं आमंत्रण मिळालेलं आहे. नक्की आपल्या भागातील लोकप्रिय नगरसेविका माननीय तेजस्विनी अभिषेक घोषाले हा वॉर्ड नंबर 2 आणि इथून शोभायात्रा निघालेली नववर्षाची. आपण आपल्या सर्व दहशतकरांना शुभेच्छा द्याव्या. प्रथमतः दहीसरकरांना खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष सगळ्यांना सुखसमृद्धीचं आणि जे काही त्यांच्या मनामध्ये जे असेल स्वप्न ते पूर्ण व्हावे हीच माझी मनोकामना आहे. आणि खूप अभिमान वाटतं की 2 नंबर वॉर्डमधून शोभायात्रेची सुरुवात होते आणि ती आपण लास्ट विठ्ठल मंदिर तिथे आपण संपवलं. पण ही शोभायात्रा ही मुंबईमधली एक शान आहे, कारण मराठी माणूस कमी होत चाललेला आहे आणि हे त्याचं आपण एक उदाहरण देतो की मराठी माणूस कधी कमी होणार नाही, उलट ताकदीने उभे राहणार आहे. आणि तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिकांचे जे आमच्यावरती आशीर्वाद आहेत तेच आम्ही पुढे नेण्याचं काम करतो. दत्ताराम बुद्धांची ठाकूर दीपाताई पाटील एक ज्येष्ठ समाजसेविका आज मला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहे. नमस्कार, मी दीपा पाटील, भारतीय जनता पार्टी दहीसर महामंत्री. आज आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला इथे उपस्थित आहोत. तर आपण बघू शकता की आपण अखंड महाराष्ट्रात आपण पारंपरिक वेशभूषा ज्याच्यातून आपला इतिहास दर्शवेल अशा वेशभूषा धारण करून आपण शोभायात्रेचं आयोजन करतो. तर आपल्या घराची फक्त गुढी उभारणं म्हणजेच गुढीपाडवा नव्हे, तर आपल्या मनामध्ये असलेला राग, द्वेष, मत्सर म्हणजेच असं म्हणायचं मला की श्री प्रभू रामचंद्रांचे विचार राजा गुढी आपल्या मनात आपल्याला उभारायची आहे आणि आपल्या त्यांचे विचार घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये समाजकारणामध्ये आलेल्या अडीअडचणीला प्रामाणिकपणे, सत्याने, निष्ठेने आणि त्यागाने पार पाडायचं आहे. भारतीय जनता पक्षाच्या मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय ॲडव्होकेट पूनम पांडेजी, तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्या. गुड़ी पड़वा को सबको बहुत बहुत शुभेच्छा. और आज हमारे देशों में हमारे आमदार ने जो इतने बड़े प्रोग्राम किया है, एक रैली है, उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ और अभिनंदन नमस्कार. हिंदू नववर्ष स्वागत समिती दहिसर गेली 15 वर्ष हे आपल्या दहिसर परिसरामध्ये दरवर्षी गुढीपाडव्याच्या दरवर्षी ही यात्रा आपली आहे. आणि आजच्या या शोभायात्रेमध्ये वारकरी संप्रदाय, स्वरगंधार ढोल पथक आणि नवागावच्या समाज कल्याण मंदिरातल्या मुलांचं लेझिम पथक, मुलामुलींचं लेझिम पथक आणि निरनिराळ्या प्रकारच्या पौराणिक ऐतिहासिक वेशभूषा करून लहान मुलं, महिला सहभागी झालेले आहेत. त्यांनाही बक्षिसं या ठिकाणी मिळणार आहेत. आपल्या सर्वांना हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या तमाम माझ्या हिंदू बंधू भगिनींना शुभेच्छा. त्याचप्रमाणे चैत्री नवरात्रीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. पुंजाजी घुगे डिंपल ठाकूर प्रोजेक्ट संपूर्ण दहिसरची आपली गुढीपाडव्याची यात्रा आम्ही चालत्या वाहनातून पूर्ण कव्हर करत आहोत. नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घुगे डिंपल ठाकूर प्रोजेक्ट. आज मी दहिसर पश्चिमेकडील गोपीनाथराव मुंडे लोकशक्ती केंद्रामध्ये गोपीनाथराव मुंडेंचं एक शक्ती केंद्र त्यांच्या नावाचं एक मैदान आहे. त्या मैदानामध्ये आज मी डिंपल ठाकूर यांच्या वतीनं नववर्ष नवयात्रा गुढीपाडव्याच्या सणानिमित्ताने ही आमच्या दहिसर पूर्वेकडून गावदेवी मंदिराकडून जी मोठी शोभायात्रा वाजत गाजत पूर्वेकडून पश्चिमेकडे आली आणि त्याचा शेवट इथे होत आहे. आणि आज मी या इथे गोपीनाथराव मुंडे लोकनेते, महाराष्ट्राला भूषणावं असणारं जगातलं मोठं शक्ती केंद्र गोपीनाथराव मुंडे हे भारताच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, साखर जे ऊस कामगारांचे सुपुत्र आणि असा हा हिमालयासारखा उत्तुंग व्यक्तिमत्व, देव माणूस, संपूर्ण वंजारी समाजाचं नेतृत्व अशा माणसाचा या भागामध्ये पुतळा उभा राहावा म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. आणि विशेष म्हणजे पुतळ्यासाठी आमच्या विद्यमान आमदार मनीषाताई चौधरी यांनी जीवाचं रान केलं आहे. व आज आमच्यासारख्या ज्येष्ठांना गोलोक नेते गोपीनाथराव मुंडे या शक्ती केंद्रामध्ये माननीय गोपीनाथराव मुंडेंचा पुतळा कधी पाहायला मिळेल हे आम्ही अपेक्षा करतो आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर ऋतू तावडेताई, उपमहापौर आमचे आदरणीय संजय घाडी साहेब आणि आमच्या दहिसरमधले नेतृत्व आणि मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खनकर आणि विद्यमान नगरसेवक योगिताताई पाटील यांनी या भागामध्ये पुतळा उभारावा यासाठी आम्ही त्यांना विनंती करतो आहे.
नमस्कार. दत्ताराम गोळे, दीपक ठाकूर. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
से ही एक्टिव रहे दहीसर विधानसभा में और मीडिया तक लोगों तक बात पहुँचाए, इससे मेरी शुभेच्छा है। धन्यवाद। आमच्या भूमिपुत्र आणि लोकप्रिय माननीय योगीदादा पाटील आज आपण होते
शिवाजी महाराज झालं तेव्हा गाडी घेऊन कवर आमदारांची गाडी कवर उद्या या गाड्या स्टार्ट झाल्या ना ते प्रेजेंट दत्ताराम घुगे. आज मी दहिसर पश्चिमेकडील सर्वात जुने ऐतिहासिक असे विठ्ठल रुक्माई मंदिर. विठ्ठल रुक्माई मंदिर हे खूप वर्षापासून एक दहिसरचं एक आपलं एक सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. आणि दहिसरच्या मंदिरामध्ये मंदिराच्या वतीनं इथे नेहमी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अनेक बक्षिसं मिळालेली आहे. आणि ह्या विठ्ठल मंदिराच्या इकडे चौक आहे. चौकात सगळे वारकरी संप्रदाय आणि इथून खूप भव्य दिव्य अशी आपली नववर्षाची गुढीपाडव्याची यात्रा आता ती आपल्या पूर्वेकडून गावदेवी मंदिराकडून ती आता आपल्या पश्चिमेकडे आलेली आहे. आणि त्या मंदिराच्या इथे वळसा घेऊन ती पाठारे जो आपला कांदरपाड्याचा पूल आहे ती पुलावर जाणार आहे. आणि पुलाकडून पुलाकडून ही शोभायात्रा पुढे थेट गोपीनाथराव मुंडे मैदानाकडे जाणार आहे. पहा पूर्ण रिपोर्ट डिपल ठाकूर यांचा. नमस्कार. दत्ताराम.